आपल्या आहारामध्येच कार्बोहायड्रेट जास्त आहेत. म्हणजे आपल्या आजी आजोबा त्याचे परदादापासून आपण भात चपाती खातो. आत्ता हे सगळं का आलंय नवीन की भात कमी करा, चपात्या खाऊ नका, तेल खाऊ नका. आपल्याकडे तेल वर्षानुवर्ष वापरतो, चपात्या पण वर्षानुवर्ष खातो, भात वर्षानुवर्ष खात असतो. मग जीवनशैलीमधला बदल करायला पाहिजे, तो नेमका कसा करायला पाहिजे? बंद करा अशातला भाग नाही. म्हणजे आपल्या इंडियन फूडमध्ये याचं प्रमाण जास्त आहे. प्रमाण जास्त आहे म्हणजे आपण जेव्हा एक वेळचं मील घेतो त्या मीलमध्ये तो बॅलन्स डाएट असला पाहिजे. ओके, सो तुमच्या कोणत्याही बॉडी बिल्डिंगसाठी म्हणजे मग मी अँटी इन्फ्लॅमेटरी किंवा हिलिंगसाठी जे लागतात, जे आपले DNA RNAs असतात किंवा सेल्स असतात, मायटोकॉन्ड्रियाज असतात, त्याच्यासाठी आपल्याला मेन महत्त्वाचं हिलिंगसाठी काय लागतात? प्रोटीन्स लागतात. ओके, कार्बोहायड्रेट आपल्याला ह्या एनर्जीसाठी लागतात. बरोबर. पण कार्बोहायड्रेटचं जर प्रमाण जास्त झालं ते काय होतात? फॅटमध्ये कन्वर्ट होतात. सो युअर कार्बोहायड्रेट रिक्वायरमेंट शुड बी ॲज पर युअर BMR. तुमचा बॉडी मेटाबॉलिझम रेट किती आहे त्याच्यानुसार तुमचं तेवढंच कार्बोहायड्रेट त्या डेली एनर्जीसाठी जेवढं लागणार आहे तेवढ्याच कॅलरी तुम्ही कंझ्युम करा. पण मग आता फॅट आणि कोलेस्ट्रॉल ही जी डेव्हलपमेंट तुमच्या शरीरामध्ये होत असते, मग हाडं ठिसूळ होणे, हाडांमध्ये वारंवार सारखे चमक, क्रॅम्प्स येणे, हे कनेक्टेड असतं एकमेकाशी? ऑब्व्हियसली मी जसं सांगितलं हे विशियस सायकल आहेत. काय आपलं सांध्यामध्ये लागणारं जे सायनोइल फ्लुइड असतं, ओके, ते म्हणजे आपली जसं शरीर आहे 70% पाण्याने बनलेलं आहे. 70% त्याच्यात पाणी असतं आणि पाणी आपल्या सांध्यातल्या जे ऑइल असतं सायनोइल फ्लुइडला पण लागतं. म्हणून तुम्ही जे म्हणतात ना ते क्रॅम्प्स येणे कशामुळे येतात किंवा ह्याच्यात हायड्रेशन मेंटेन नाही केलं, प्रॉपर हायड्रेशन. ओके, तर आपण जर प्रॉपर हेल्दी पण आहोत, एक्सरसाइज करतो आणि प्रॉपर इनफ इनटेक ऑफ वॉटर जर आपण घेत नसेल तर या प्रमाणामध्ये आपल्याला क्रॅम्प्स यायला सुरू होतात. ओके, आणि त्याच्यामुळे प्रत्येकच जॉईंट, तुम्ही जे क्रॅकलिंगबद्दल बोललात तर प्रत्येकच वाजणारा जॉईंट हा आर्थरायटिस असतो का? हे मिथ आहे. अच्छा, हे नाही. आता माझे सुद्धा जर चलताना मी जर जिने चढ उतार करतोय, सारखं करतोय, तर हा आवाज येऊ शकतो. तर त्याच्यामुळे तुम्हाला आर्थरायटिस. आताच काल परवा माझ्या यंग पेशंट येऊन गेला OPD मध्ये आणि तो म्हटला सर हे आवाज येतोय गुडघ्यामध्ये माझा, आणि ही वॉज लाईक पॅनिक की काय झालं नेमकं. आणि ही वॉज फिट, ही यूज टू डू द जिम मध्ये जातो हे. अँड देन मी त्यांना सांगितलं, आय टोल्ड हिम की आवाज येणं हा नॅचरल आहे, नॉर्मल आहे, बट आवाजासोबत जर तुम्हाला ते खूप दुखत असेल, पेन असेल आणि स्वेलिंग असेल, ओके, सांधा सुजला असेल, सो इन दॅट केस इट इज वरीसम. सो नुसता आवाज येतोय, क्रॅकलिंग येतोय, सो नथिंग टू वरी, इट इज नॅचरल फेनॉमिना. प्रत्येकाचा एखाद्या कमी जास्त प्रमाणाला एखाद्याचा आवाज येऊ असतो. आणि काही जणांचे हाडं हे जन्मताच किंवा सांधे हे लवचिक असतात आणि तेच तुम्ही बघितलं असेल तेच मुलं पुढे जिम्नॅस्टिकमध्ये जातात. तर त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये कोलॅजनचं प्रमाण जास्त असतं, टाईप 2 कोलॅजन जन्मताच. एक महत्त्वाचा विषय घेऊन मी आलोय जो आपल्या जगण्याशी संबंधित आहे आणि तो विषय घेण्यामागं सुद्धा विशेष कारण आहे की मी जेव्हा आजूबाजूला वावरत असतो, फिरत असतो, तेव्हा तब्येतीच्या अनेक तक्रारी मला पाहायला मिळतात लोकांमध्ये, आपल्या जवळच्या लोकांमध्ये सुद्धा. तर त्या तक्रारींवरचा उपाय काय असू शकतो हे शोधण्याचा हा प्रयत्न आहे. आपल्यासोबत आहेत डॉक्टर अभिषेक शिंदे. डॉक्टर, मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. डॉक्टर छत्रपती संभाजीनगर इथे काम करतात, प्रॅक्टिस करतात. केअरवेल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून तिथे त्यांचं 40 बेडचं हॉस्पिटल आहे आणि अद्ययावत आहे. तर तो एक मुद्दा. पण गेले 16पेक्षा जास्त वर्ष डॉक्टर अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून काम करतात. हाडाबद्दल सर्व माहिती डॉक्टरना आहे, कारण आत्ता एपिसोड व्हायच्या आधी आम्ही गप्पा मारत होतो. तर अनेक अंगांनी त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या, त्या तुमच्यापर्यंत याव्यात असं मला वाटतं, म्हणून हा सगळा घाट आहे. तर तुमचं स्वागत. मित्रमणीमध्ये आवर्जून आल्याबद्दल एक छोटीशी भेट आम्ही तुम्हाला देतो आणि मग आपण सुरू करू. येस. तर नेत्रा इन्स्टंट मिल्सतर्फे ही एक छोटीशी भेट. प्रिझर्वेटिव्ह नाही त्याच्यामध्ये, त्यामुळे तुम्ही अगदीच खाऊ शकता. थँक्यू. आणि अर्क ऑइल्सतर्फे ही ऑइल्स ही लाकडी घाण्यापासून बनवलेली आहेत आणि कोल्ड प्रेस पद्धतीची आहेत. ही पारंपरिक पद्धतीची आहेत आणि ही आवडतील तुम्हाला. सो तुमचं स्वागत. धन्यवाद. आणि सुरू करूया.
तुम्हाला इथं आमंत्रित करण्यामागचं महत्त्वाचं कारण हे होतं की तुमचा अनुभव तर आहेच दांडगा, पण त्या पलीकडे आज मी जेव्हा आजूबाजूला वावरत असतो, म्हणजे आपल्या रिलेटिव्हमध्ये वावरत असतो, जिममध्ये जाऊन काही आपल्या मुलांना पाहत असतो, इतर लोकांना भेटत असतो, तेव्हा सगळ्यांमध्ये हल्ली एक तक्रार दिसते की हाडांशी संबंधित गोष्टींचा इश्यू होतोय. क्रॅम्प्स यायला लागतात किंवा ठिसूळ होतात, हाडं लवकर मोडायला लागली आहेत. आणि हा हाडांचा प्रकार जो पूर्वी फक्त ज्येष्ठांमध्ये असायचा 60+, तो आता अलीकडे खूप येताना दिसतोय मला, जो अगदी 14-15 वर्षाच्या मुलांपर्यंत येऊन थांबलाय. तर हे मला गंभीर वाटतं. तर तुमचा अनुभव काय सांगतो आणि मी जे निरीक्षण केलंय ते बरोबर आहे का? अगदी बरोबर निरीक्षण आहे सौमित्र. जसा तुमचा अनुभव आहे तसा सुद्धा आमचा अनुभव आहे. आम्ही दैनंदिन जीवनात जेव्हा प्रॅक्टिस करतो त्यावेळेस आम्ही बरेचसे यंग जनरेशन बघतो आहेत की टीनेजर्स आहेत किंवा अर्ली 20s-30s मधले आहेत. त्यांचे हे हाडाशी संबंधित, सांध्याचे संबंधित किंवा पाठीच्या मणक्याच्या संबंधित हे त्यांचे जे आजार आहेत ते वाढलेले आहेत आणि याला वेगवेगळे कारणं कारणीभूत आहेत. वेगवेगळे कारणं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आपली जीवनशैली, म्हणजे 2 पद्धतीच्या जीवनशैली आहेत. एक तर आपले 2 टाईपचे लोक तुम्ही जर कन्सिस्टंटली, एक तर आपली आहे ना सेडेंटरी लाईफस्टाईल होत चालली आहे. ओके, जेणेकरून म्हणजे आपण AC रूममधून उठतो, AC कारमध्ये जातो आणि AC ऑफिसमध्ये जातो. करेक्ट. तर आपला सूर्यप्रकाशासोबत दूरपर्यंत संबंध राहिलेला नाही. आणि जे की आपल्याला लहानपणापासून 4वी-5वीच्या पुस्तकात शिकवलेलं आहे की मुडदूस रोग व्हायचा. मुडदूस तुम्ही कधी विसरू शकत नाही मी मुडदूस. तो व्हिटॅमिन D डिफिशियन्सीमुळे होतो. आणि व्हिटॅमिन D डिफिशियन्सी हा फार हल्ली कॉमन आणि यंग जनरेशनमध्ये होतं. जसं ज्याचं मी हे कारण सांगितलं की जीवनशैली. आपण इनफ सूर्यप्रकाशात जातच नाही आहेत. आणि सूर्यप्रकाश आपल्या विज्ञानाच्या लहानपणी पुस्तकात तुम्ही पण वाचलं असेल, मी पण वाचले की सूर्यप्रकाश हा एक महत्त्वाचा सोर्स आहे व्हिटॅमिन D डिफिशियन्सी. बरोबर. व्हिटॅमिन Dचा. बरोबर. आणि दुसरं म्हणजे तेच आपण करत नाही आहेत. आणि त्यासोबत आपलं हे जीवनशैली सगळं ACतून निघायचं, ACतच बसायचं. रादर त्याचा काउंटरपार्ट दुसरा म्हणजे काही जे सेल्समन आहेत किंवा जे आजकाल ज्यांना किंवा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, त्यांना इतकं पळावं लागतं फिरायला, ह्या गाडीवरून त्या गाडीवर, त्या गाडीवरून त्या गाडीवर. त्याच्यामुळे त्यांची ही बसण्याची पद्धत किंवा हे जे प्रॉपर पोश्चरिंग नाही आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे आपले रस्ते किती चांगले आहेत. आणि त्यामुळे हा जो त्यांच्याशी कमरेशी रिलेटेड आहे, त्यांचे मणक्याशी रिलेटेड, त्यांचे आजार वाढत चालले आहेत. ह्या ज्या जीवनशैलीमध्ये बदल जो होतोय त्याच्यामुळे. आणि दुसरं म्हणजे डाएट. म्हणजे जो आपण डाएटकडे लहानपणापासून जे लक्ष द्यायला पाहिजे, म्हणजे इन व्ह्यू ऑफ बोन अँड जॉईंट साठी तो प्रॉपर डाएट आपल्याला भेटत नाही आहे. म्हणजे नुसतं सूर्यप्रकाशच नाही पण त्याच्यासोबत चांगला आहारसुद्धा घेणं आहे. ह्या यंग जनरेशनमध्ये जे काय आहे तर फास्ट फूडचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे. पिझ्झाज आहेत, बर्गर आहेत. तर या सगळ्यामुळे जो इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आहेत, इसेन्शियल न्यूट्रियंट्स आहेत आणि इसेन्शियल जे सप्लिमेंट्स आहेत, व्हिटॅमिन B12 झालं, व्हिटॅमिन D झालं, कॅल्शियम झालं, हे योग्य प्रमाणामध्ये मिळत नाही आहेत. या 2 प्रश्न मी विचारतो, मग आपण पुढे जाऊया. 2 महत्त्वाचे मुद्दे तुम्ही काढलेत. एक तर होता डाएटचा आणि एक होता सूर्यप्रकाशाचा. त्या पुस्तकात जिथे मुडदूस रोगबद्दल मी पहिल्यांदा केलं त्यात असले होते सकाळची कोवळी उन्हे अंगावर घ्यावीत, ती चांगली असतात. आता सकाळची कोवळी उन्हे म्हणजे किती वेळाची? हां, अतिशय योग्य क्वेश्चन आहे. त्याच्यात देर आर अगेन 2 स्कूल्स ऑफ थॉट. असं पण बघितलं गेलेलं आहे की कोवळी उन्हे म्हणजे ॲटलिस्ट 10पर्यंतची. 10ला असतं का कोवळून सर? पण 10पर्यंत ॲटलिस्ट सकाळी 6 ते 10च्या चालू दरम्यानचं. बरं. सकाळी 6 ते 10च्या दरम्यानचं जे ऊन आहे त्या सूर्यप्रकाशात ॲटलिस्ट अर्धा घंटा तरी आपण, म्हणजे त्याला सन बाथ म्हणतो ना आपण, फक्त जातो वर्षातून एकदा गोव्याला बीचला आणि तिथे सनबाथ घेतो. आपण घेतच नाही, दुसरे घेत असलेले बघतो. तर हे आहे. पण हा सनबाथ डेली घेतला पाहिजे. बरं. ओके. सो सकाळी जेव्हा सूर्यप्रकाश उगवतो तो. पण असं पण एक स्टडी आहे की
फक्तच कोवळं ऊन घ्यावं अशातलाही काय भाग आहे. बरं. तुम्ही 10च्या नंतर 11 ते पण ऊन तुम्हाला घेतलं चालू तरी सुद्धा चालू शकतं. बरं. सो पण हाफ एन आवर इज मोर इम्पॉर्टंट. येस. पण हे जेव्हा ऊन घेत असतो आपण, ह्याला तुम्ही हाफ नेकेड असणं गरजेचं आहे की नाही? तुम्ही नुसती उन्हात गेलं कपडे घालून तरी चालतं? मग त्याचा काहीच उपयोग नाही ना. सनबाथ म्हणजे यू शुड बी हाफ नेकेड ओपन. तुमचा बॉडी पार्ट म्हणजे जितकं बॉडी पार्ट तुमचा ओपन आहे तितकं तुमचं जे सूर्यप्रकाश पडतील आणि जे स्किनमध्ये त्याचं जे कन्व्हर्जन होईल, म्हणजे तो जो व्हिटॅमिन डीची जी सायकल आहे ते ॲक्टिवेट होतील आणि मग जाऊन ते व्हिटॅमिन डी आपल्या शरीरामध्ये तयार केलं. सर आता हे थेरॉटिकल झालं जे मी बघितलं, तुम्ही म्हणताय, हे कसं शक्य आहे आजच्या जगामध्ये? का बरं शक्य नाहीये? सकाळच्या गडबडीच्या कामामध्ये मला सगळे कपडे काढून अर्धा तास उन्हात बसणं कसं शक्य आहे? नॉट पॉसिबल. फक्त व्हिटॅमिन डी हा सूर्यप्रकाशातच जाऊन असं भेटतं अशातला भाग नाही. तुम्ही तितकं तुम्ही मोबाईल जरी ठेवलं, म्हणजे व्हिटॅमिन डीचं प्रोडक्शन तुम्ही ॲक्टिवली मोबाईल जरी राहिलात, म्हणजे जसं आम्ही म्हणतो की ॲटलिस्ट डेलीच्या 10,000 स्टेप 10,000 स्टेप काउंट झाला पाहिजे डेलीचा, तरच तुमचे जे बोन आहे, जॉईंट्स आहेत ते ॲक्टिव्ह राहतात. काय होतं म्हणजे 10,000 स्टेप्स काउंटनं काय होतं तर बेसिकली जे बोन फॉर्मिंग सेल्स असतात ज्याला आपण ऑस्टिओब्लास्ट म्हणतो त्या ॲक्टिवेट होतात आणि त्या तुमच्या हाडाचा ठिसूळपणा कमी करण्यासाठी 2 बोन सेल्स असतात, ऑस्टिओब्लास्ट आणि ऑस्टिओक्लास्ट. तर ऑस्टिओब्लास्ट जे असतात तर त्या नवीन बोन तयार करण्याला मदत करतात आणि त्याला चालना देणारं कोण? एक सूर्यप्रकाश आहे, दुसरा एक्झरसाइज आहे. मग एक्झरसाइज तुम्ही कोणत्याही प्रकारचं करा, मग तुम्ही वॉकिंग करा, कार्डियक एक्झरसाइजेस करा, सायकलिंग करा, स्विमिंग करा, जिमिंग करा, योगा करा, कुठलाही एक्झरसाइज करा, तेवढा वेळ तर आपण काढू शकतो आणि काढायला पाहिजे. म्हणजे एवढ्या तुम्ही जरी म्हटलं की एवढ्या धकाधुकीच्या जीवनामध्ये आपण काढणार कसं? आपल्याला आता असं झालं आहे की आपल्या हेल्थसाठी आणि आपल्या ह्याच्यासाठी तर आपल्याला वेळ काढावा लागतो, करना पडेगा. हा मुद्दा मला कळला. आता डाएटचा मुद्दा आहे. डाएट म्हणलं की आता भीतीच वाटायला लागली आहे. म्हणजे इतके डाएटचे थेअरीज आहेत की हे करा, हे करू नका, हे खाऊ नका, असे खूप इश्यूज आहेत. जंक फूड, आणि तुम्ही मगाशी बोलात की जंक फूडचं आपण खूप खायला लागलोय, पण एक दुसरा अँगल असा मी लोकांशी बोलतो तेव्हा मला असं दिसतो की जंक फूडमधलं ब्रेड बाजूला करा, तर त्यात जे असतं ते पण न्यूट्रिशन नसतं का? त्याच्यामध्ये हे असतं, चीज असतं म्हणा, किंवा चिकन असतं, किंवा काही व्हेजिटेबल्स असतात. तुम्ही म्हणतात ते अगदी बरोबर. देर आर एन नंबर ऑफ थिअरीज, देर आर डिफरंट डाएट्स विच इज अवेलेबल. बट मागच्याच वर्षी इंडियन पॉप्युलेशनमध्ये एक स्टडी झालेली आहे. तर ॲव्हरेज इंडियन जवळजवळ डेली 50 ग्राम साखर आणि 60 ग्राम एडिबल ऑइल कन्झ्युम करतात. अच्छा. ओके, पर डेमध्ये. आणि विच कॉस्ट 800 कॅलरीज ऑफ दॅट फॉर देअर डेली. बरोबर. ओके. आणि त्या 800 कॅलरीज तुम्हाला त्या शुगर आणि एडिबल ऑइलमधून मिळतात. आता तुम्ही सांगितलं ते ब्रेड बाजूला केला, पण ते तळतात ना, ते बर्गर तळणार. करेक्ट. बरोबर. त्याच्यात एडिबल ऑइल तर येणारच. येस. सो दॅट एडिबल ऑइल इज कॉस्टिंग 500 कॅलरीज ऑफ युअर 1 मील, विच इज व्हेरी हॉरिबल. तर तुम्हाला जर, बिकॉज इट्स अगेन अ व्हिशियस सायकल, म्हणजे जॉईंट अँड बोनशी काय रिलेटेड आहे ते मी समजून सांगतो की तुम्ही साखर आणि दो यू आर नॉट डायबिटिक, दो यू आर अ फिट, ओके, बट दॅट एडिबल ऑइल और दॅट शुगर विल काउंट ऑन युअर वेट. ओके, दॅट विल इन्क्रीज युअर वेट. अँड दॅट शुगर वॉट एव्हर वी ईट, लाईक आपण आपल्या थाळीमध्ये बघतो की इंडियन फूडमध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त आहे. कार्बोहायड्रेटमध्ये काय, आपण चपाती, भात वगैरे त्याचं प्रमाण. मग ते कार्बोहायड्रेट आपल्याला जितकं बॉडीला लागतं तेवढं एनर्जी आपण कन्झ्युम करतो. मग ते कार्बोहायड्रेटचं काय होतं की विसरल फॅटमध्ये रूपांतर होतं आणि ते फॅट गेट स्टोअर इन द बॉडी. करेक्ट. ओके. सो ते फॅट आपल्यासाठी हानिकारक आहे. दॅट विल व्हॉट हॅपन, दॅट विल इन्क्रीज युअर वेट. ओके. अँड दॅट वेट लगेच वी आर कमिंग टू द ओबेसिटी. सो तुमचा BMI वाढणार. तर एक आपला हिप जॉईंट झालं, नी जॉईंट झालं किंवा अँकल जॉईंट झालं, हे वेट बिअरिंग जॉईंट आहे. म्हणजे जेव्हा आपण उभा राहतो त्यावेळेस आपल्या शरीराचं पूर्ण वजन त्याच्यावर पडतं. बरोबर. तुमचं वजन ऑब्व्हियसली तुमचा BMI जास्त असला, वजन जास्त असलं की तुमच्या ह्या वेट बिअरिंग जॉईंटवर तुमचं वजन जास्त पडणार, त्याच्यावर जास्त स्ट्रेस येणार आणि ते लवकर खराब होणार. ओके. म्हणून
तुम्ही जर हे नुसतं ह्या ज्या 50 ग्रॅमचं 20 ग्रॅम जरी केलं पर डेचं आणि ह्या 60 एडिबल ऑइलच्या ऐवजी जसे तुम्ही आता मला एक ऑइल चांगलं गिफ्ट दिलं ते जर तुम्ही वापरायला लागले दैनंदिन जीवनात तुमचं कॅलरी कट डाऊन होणार. कमी येतो. व्हॉट सायन्स इज टेल की नुसतं कार्डियक एक्सरसाइजेस नाही आहे, मसल तुम्हाला ट्रेनिंग आणि तुम्हाला कॅलरी डिफिसिट डाएटसुद्धा महत्त्वाचं आहे. ओके, ह्या म्हणजे ह्या डाएटच्या माध्यमातून आणखी एक गोष्ट म्हणजे हे जे फॅट आहे फॅट ते दॅट releases cytokinin and they are inflammatory. They are inflammatory markers. Though increases the inflammation in your muscle, bone and joint. And why against what you want to, why you want to build up a muscle or why muscle is more important. की 40 नंतर मसल लॉस व्हायला लागतो. बट मसल बिल्टअप होणं जसं जिममध्ये जाऊन आपण मसल बिल्टअप करतो त्यावेळेस मसल आपण बिल्डअप करत नाही, मसल तोडतो. बरोबर. ओके, क्रॅकलिंग आणि मग ते रेस्टमध्ये झोपेमध्ये ते मसल बिल्टअप होतं. मग ते दॅट विल हेल्प टू प्रोव्हाइड युअर गुड पोश्चर, दॅट विल हेल्प टू सपोर्ट युअर जॉईंट, दॅट विल हेल्प टू सपोर्ट युअर बोन. ओके, आणि मसल्स काय करतात, मायोकायनिन्स रिलीज करतात अँड दे आर अँटी इन्फ्लॅमेटरी. ओके, सो आपल्याला काय लागतं, अँटी इन्फ्लॅमेटरी लागतात. म्हणजे कुठेही काही दुखलं किंवा काही इंजुरी झाली किंवा काय झालं तर आपण काय करायला पाहिजे, अँटी इन्फ्लॅमेटरी घेतो आपण. बरोबर. तर ते हे अँटी इन्फ्लॅमेटरी. सो व्हिसरल फॅट इज रिलीजेस सायटोकायनिन्स. अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणजे काय? अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणजे जे काही समजा आपल्याला एखादी इंजुरी झाली आहे किंवा आपल्या एखाद्या बॉडीमध्ये काही इन्फ्लॅमेशन झालं आहे किंवा सूज झाली आहे किंवा हे झालं त्याला कंट्रोल करण्यासाठी म्हणजे आपण काही टॅबलेट्स घेतो. बरोबर. किंवा हे पण मग तुम्ही जर हेल्दी असताल, तुमचे बोन आणि मसल जर हेल्दी असतात ते ऑटोमॅटिकली बॉडी मायोकायनिन्स रिलीज करतात अँड विच इज इनबिल्ट इज अ अँटी इन्फ्लॅमेटरी. अच्छा, म्हणजे बॉडी हिलिंग सुरू करते, बॉडी हिलिंग चालू करते. बरं. सो दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आणि त्याच्यामुळे मग तुम्ही ज्या पद्धतीचे आता पेशंट्स पाहताय, ट्रेंड पाहताय, तो कुठल्या प्रकारचे पेशंट्स जास्त आहेत? काय हाडांचा आता काय महत्त्वाचा इश्यू चालू झाला आहे आता? बेसिकली मोस्ट ऑफ द जे यंग जनरेशन येतात किंवा हे येतात, जसं तुम्ही म्हटलं की ते आजी आजोबालाच सांधे दुखायचे किंवा बोन नाही, ते यंग जनरेशनमध्येच बोन पेन, मसल क्रॅम्प्स किंवा जॉईंट पेन होत आहेत. तर त्याची आपण 1-2 रिझन जे लक्षात घेतले की डाएट घेतलं, प्रॉपर एक्सरसाइज नाही घेतलं त्याच्याबद्दल, अलॉंग विथ काही ज्या हॅबिट्स आहेत जशा की लाईक आम्ही म्हणतो की स्मोकिंग आणि अल्कोहोल. बरं. तर स्मोकिंगमध्ये किंवा काय असतं बेसिकली कुठल्याही फॉर्ममध्ये निकोटीन असतं. बरोबर. सो निकोटीन काय करतं, एंड आर्टेरायटिस करतं. म्हणजे तुमचा जो रक्तपुरवठा आहे, तुमच्या हाडाला, स्नायूला, हृदयाला जाणारा जो रक्तपुरवठा आहे, ती जी आर्टरी आहे ती आकुंचन पावायला लागते आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते प्रॉपर तिथं रक्तच जात नाही. म्हणजे कुठल्याही ह्याला ब्लड तर गेलंच पाहिजे, ऑक्सिजनेटेड ब्लड गेलं पाहिजे, डिऑक्सिजनेटेड ब्लड हृदयाकडे परत आलं पाहिजे आणि तिथले जे टॉक्सिन आहे ते जमा होऊन परत येऊन ते एक्सक्रीट झाले पाहिजेत. तर तुमचं ते रक्तपुरवठाच कमी करतं निकोटीन. ओके, सो निकोटीन और अ स्मोकिंग इट्स अ स्लो किलर ऑफ युअर बोन अँड जॉईंट. सो जस्ट बी अवेअर ऑफ दॅट. अगेन आमचं जे सायन्स सांगतं बोन डिप्स इन अल्कोहोल. So what does that mean? So alcohol, again the theory is that again it will increases your cortisol level, it stimulates your osteoclast. जसं मी म्हटलं osteoclast काय करतात, बोन रिसॉर्प्शन फॉर्म करतात. नॉट ओनली आपल्याला एकच माहिती की अल्कोहोलमुळं लिव्हर खराब होतं, नाही, त्याच्यासोबत तुमचे बाकीच्या पण गोष्टी होतात. लिव्हर तर होतच, हृदयाला पण, कार्डियक पण आहेत, पण बोन अँड जॉईंट पण तितकेच खराब होतात. ओके, तर ते काय करतं, कॉर्टिसॉल लेवल इन्क्रीज करतं. कॉर्टिसॉल लेवल इन्क्रीज केल्यामुळे तुमचं हाडावर पर्यंत शेवटी कॉर्टिसॉल काय, इट्स अ स्टिरॉइड. सो बोन रिसॉप्शन फॉर्म चालू होतं. ओके, तर ऑस्टिओक्लास्ट ॲक्टिव्ह होतात आणि मग बोन रिसॉप्शन व्हायला चालू होतं आणि मग हाडं लवकर ठिसूळ. पण हे मला कळतं, म्हणजे असं जर काही होत असेल एखाद्याला, हे तर मायक्रो लेवल प्रोसेस आहे. अच्छा, मायक्रो लेवलची प्रोसेस सांगितली. पण ह्याचे सिम्पटम काय होतात, तुम्हाला लिथार्जिक वाटतं, बोन पेन, सकाळी उठू वाटत नाही, थोडासा मॉर्निंग स्टिफनेस असतो, सांधे दुखायला लागतात, थोडं जरी चाललं किंवा ॲक्टिव्हिटी केली तरी तुम्हाला ते पेन व्हायला लागतात. तर हे सगळे सिम्पटम तुम्हाला दिसत आहेत. सो यू हॅव टू अवॉइड दिस. याचं दुसरं टोक मला असं वाटतं की
आपली हाडं बरोबर आहेत की नाहीत किंवा कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये आहे की नाही, चांगली आहेत की नाहीत, हे कसं ओळखायचं? त्याची काय टेस्ट असते का? टेस्ट तर तुम्ही एखाद्या ऑर्थोपेडिक सर्जनला किंवा तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही करू शकतात, पण नॉर्मली तुम्हाला जर स्वतःला सेल्फ टेस्टिंग करायची असेल तर तुम्ही ॲज पर युअर एज, की जसं ते आपल्याला कार्डियक हेल्थसाठी ट्रेडमिलवर पळवतात तसं तुम्ही ॲक्टिव्हिटी ऑफ तुमच्या डेली लिव्हिंगमध्ये जर तुम्ही रेग्युलरली 10,000 स्टेप्स विदाउट एनी पेन, विदाउट एनी डिस्कम्फर्ट, विदाउट एनी इरिटेशन तुम्ही जर कॅरी आउट करू शकत असताल तर डेफिनेटली तुमचं बोन्स अँड जॉईंट्स आर गुड. ओके. आणि पण या व्यतिरिक्त जर तुम्हाला टेस्ट करायचीच असेल तर आपण काही ब्लड टेस्ट असतात ज्याच्यामध्ये आपण सिरम कॅल्शियम लेवल, फॉस्फरस लेवल आणि विटॅमिन डी लेवल बघतो, जेणेकरून आपल्याला ह्या ब्लडच्या टेस्ट कळतात. आणि BMD डेक्सा स्कॅन म्हणजे बोन मॅरो डेन्सिटी एक स्कॅन असतो, तो बोन मॅरो डेन्सिटी आपण स्कॅन करू शकतो, जेणेकरून आपल्याला हाडाची ठिसूळ ताकद. एक सहज प्रश्न विचारू, विटॅमिन डीचा विषय आला म्हणून समजा आता विटॅमिन डीची माझ्याकडे डिफिशियन्सी आहे, कमतरता आहे, तर किती अर्धा तास आपण समजा उन्हात उभारायचं ठरवलं रोज, तर किती दिवस उभारल्यानंतर ही डिफिशियन्सी जाते? काही त्याचा स्पीड असतो का? काही नाही. विटॅमिन डी डिफिशियन्सी गोळ्याच घ्यायला लागतात मला? नाही. तुम्ही जर डिफिशियंट असताल म्हणजे नॉर्मली काय असतं त्याची लेवल 40 to 100 असायला पाहिजे, लेवल असायला पाहिजे. आणि तुम्ही जर सिंगल डिजिटमध्येच असताल, डिफिशियंट आणि इन्सफिशियंट असताल तर तुम्ही नुसते उन्हात उभारून नाही जमणार, तुम्हाला ते सप्लिमेंट्स घ्यावे लागतील. ओके. किंवा मग काही फूड्स असतात. ओके. जसं आपले आल्मोंड्स आहेत, त्याच्यानंतर मिल्क आहेत, मिल्कचे प्रॉडक्ट आहेत, पनीर आहेत, या सोयाबीन आहे, या गोष्टींमध्ये सुद्धा तुम्हाला विटॅमिन डी भेटतात. ओके. फक्त सप्लिमेंटच घ्यावे. सप्लिमेंट तुम्ही जेव्हा तुम्ही डिफिशियंट असताल नॉर्मल लेवल आणायला, पण तुम्हाला ती मेंटेन ठेवायची असेल तर मग मात्र हे करावं लागेल. तुम्ही सप्लिमेंट आयुष्यभर नाही घेऊ शकत. आणि त्याच्यातही महत्त्वाचं मला सांगायचं आहे, बरेचदा आहे ना त्याच्यात 2 फॉर्म असतात विटॅमिन डीचे. एक असतो स्टोरेज फॉर्म आणि एक असतो ॲक्टिव्ह फॉर्म. ओके. तर जे स्टोरेज फॉर्म जो असतो ना तो लिव्हरमध्ये आपण स्टोअर करतो विटॅमिन डी. ओके. आणि त्याचं एक लेवलचं कोलिक जे असतं त्याच्यामध्ये तुमच्याकडे बरेच असे टर्म द्यायला लागलेत, मला आय हॅव नो आयडिया की काय. तर आपण जे स्टोरेज फॉर्म घेतो ज्याचे जे टॅबलेट असतात ना, विटॅमिन D3 जे म्हणतो मी सोप्या लँग्वेज सांगतो, D3 इज अ ॲक्टिव्ह फॉर्म. ओके. अँड D2 इज स्टोरेज फॉर्म. ओके. तर तो स्टोरेज फॉर्म आपण घेतला पाहिजे आणि ज्याचा डोस आहे आठवड्यातून एकदा 60,000 इंटरनॅशनल युनिट. ओके. तो त्याचा थेरपेटिक डोस आहे 8 आठवड्यापर्यंत. आणि त्याच्यानंतर तुम्ही मेंटेनन्स डोस हा महिन्यातून एकदा घेऊ शकता, ते डॉक्टरशी बोलून. ते पण अर्थात डॉक्टरशी बोलून. आणि या व्यतिरिक्त एकदा तुमची नॉर्मल आली, तो मेंटेन ठेवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतील. एक्सरसाइज, उन्हात फिरणे आणि बाकीचे हे फूड सप्लिमेंट. हे मला लक्षात आलं की ज्याच्यामुळे आपली मुळात हाडं नीट असायला लागतात. आता बेसिक महत्त्वाचा मुद्दा असतो की मोबाईल आल्यामुळं आपली जीवनशैली जी बदलते आहे, लॅपटॉप्स आलेले आहेत, मोबाईल झालेले आहेत, ज्याच्यामुळं आपल्याला एक विशिष्ट पोस्चर करावं लागतं, फोन बघण्यासाठी पासून लॅपटॉपवर बसण्यापर्यंत सगळ्या. त्यामुळं काय आता प्रॉब्लेम झालेत आणि ते कसं करायचं अवॉइड? बेसिकली IT फील्ड म्हणजे खूप जास्त IT फील्ड आणि आजकाल वर्क फ्रॉम सगळ्यांच्या हातात फोन आहे. त्याच्यामुळे तुमचं जे पोस्चर आहे म्हणजे जे अर्गोनॉमिक पोस्चर पाहिजे तुम्हाला, म्हणजे आपला जो स्पायनल कॉलम आहे ना तो एस शेपेड कर्व आहे. म्हणजे सर्वायकलमध्ये त्याला थोडासा असा मागून कर्व असतो लॉर्डोसिस, थोरॅसिकमध्ये थोडा कायफोसिस असतो, लंबारमध्ये लॉर्डोसिस. तुम्ही जर पॉस्चर असं प्रॉपर थोडंसं वाकून मनका ताट जे आपण म्हणायचो आणि मग प्रॉपर चेअर नसेल किंवा तुम्हाला वाकून किंवा कंटिन्युअस तुम्ही बॅकवर रेस्ट करतायत जाड उशी वापरून मोबाईलवर हे करतायत, ऑब्व्हियसली तुम्हाला ते सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, लंबार स्पॉन्डिलोसिस ह्या सगळ्या प्रकार होणारच आहेत. तुम्ही जर प्रॉपर पोस्चर आणि घंटोनघंटे नुसतं हे नाही, म्हणजे घंटोनघंटे आपण नुसतं सर्फिंग करत असतो किंवा बाकीच्या प्रोफेशनला कंटिन्युअसली काम करत, त्याच्यामुळे हे होणारच. प्रॉपर पोस्चर म्हणजे काय? प्रॉपर पोस्चर म्हणजे अर्गोनॉमिक, म्हणजे आपण पाठीचा कणा असा ताठ असला पाहिजे असं आहे. पण म्हणजे तुम्हाला प्रॉपर पोस्चर इन द सेन्स वेन एव्हर यू आर सिटिंग युअर बॅक शुड बी प्रॉपरली सपोर्टेड.
प्रॉपरली सपोर्टेड, म्हणजे आपण जसं आपण बसलो तर बॅक सपोर्ट पाहिजे. कुबड काढून बसायचं नाही, असं कुबड काढून बसायचं नाही. असं आपण जे म्हणतो ना लहानपणी अभ्यास करताना माझी आई मला आठवते, अरे ताट बस, तुझं तू ते तुझी कंबर दुखेल, पाठ दुखेल, ताट बस. तर ते प्रॉपरली तुमचं बॅक सपोर्ट. इवन हल्ली पण आजकाल बरेचसे नेक पिलोज आलात, तुम्ही यू कॅन यूज विथ फॉर युअर सर्वायकल सपोर्ट. पण त्याच्या अगेन्स्ट मी म्हणेल की तुम्ही जर प्रॉपरली रेजिस्टंट ट्रेनिंग करत असताल, बॅक स्ट्रेंथनिंग आणि स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस करत असताल, ते अल्टिमेटली दे आर गोइंग टू सपोर्ट युअर बॅकबोन. सो स्पायनल कॉलमला सपोर्ट करणारे मसल्स कोणते आहेत? तुमचे बॅकचे मसल्स आणि प्लस तुमचे ॲबडॉमिनलचे पण मसल. तर तुम्ही बघितलं असेल कदाचित, का बरं सगळ्या प्रेग्नन्सीमध्ये प्रेग्नंट लेडींना बॅक पेन होतो? तुम्ही तुमच्या मागे तुम्हाला ती क्युरियोसिटी आहे का? बिकॉज देअर ॲबडॉमिनल मसल्स बिकम लॅक्स. बरोबर. बिकॉज ऑफ प्रेग्नन्सी तो ॲबडॉमिनल मसलचा गर्थ वाढतो आणि ते एकदम लॅक्स होतात. त्याच्यामुळे ऑलमोस्ट 90% ऑफ द प्रेग्नंट लेडी गेट द बॅक पेन. एक तर त्यांचा तो पोश्चर चेंज होऊन जातो, आणि सेकंड सगळ्यात महत्त्वाचं, जसं पुन्हा एकदा आपण न्यूट्रिशनवर येतो, 2 जीवाचा खेळ. बरोबर. आणि जी आपल्याला कॅल्शियम व्हिटॅमिन डी ची रिक्वायरमेंट आहे ती दुप्पट होऊन जाते. करेक्ट. ते पण घेत नाहीत आपण, आणि प्लस ॲबडॉमिनल मसल लॅक्स होऊन जातात. ओके. म्हणून ह्या तुम्ही बघा ओबेज पेशंटला पण, म्हणजे जे ओबेज आहेत, ज्यांना सेंट्रल ओबेसिटी आहे, त्यांना पण बॅक पेनचे त्रास जास्त आहेत. का? कारण त्यांचे ॲबडॉमिनल मसल लॅक्स आहेत, बॅलन्सच जातं. तर तुमच्या स्पाईनला सपोर्ट करणारे 2 मसल, वन इज अ बॅक आणि वन इज ॲबडॉमिनल कोर. म्हणून आम्ही जेव्हा फिजिओथेरपी सांगतो किंवा फिजिओथेरपीला जे ॲडवाईज करतो त्यांना, की तुमच्या अँटी इन्फ्लॅमेटरी टॅबलेट्समुळं किंवा पेनकिलरमुळं तुमचं तात्पुरतं दुखणं बरं होईल, पण तुम्हाला जर हे कायमचं घालवायचं असेल तर तुम्हाला तुमचं पोश्चर नीट करावं लागेल आणि तुमचे ॲबडॉमिनल आणि कोर मसल स्ट्रेंथन करावं लागेल. मला सांगा सर, आता तुम्ही बोललात की मोबाईलमुळे आपलं खूप बदललेलं आहे सगळं, नेक प्रॉब्लेम झाले होतातच आहेत, किंवा लॅपटॉपवर बसून बसून मानेचे प्रॉब्लेम सुरू होतात आणि मग खांद्याचे सुरू होतात. तुमच्याकडं सरांनी 6000पेक्षा जास्त सर्जरीज केलेल्या आहेत. अशी एखादी क्रिटिकलमुळे वाया गेलेली केस आठवते तुम्हाला, की फोन बघून बघून त्याचं पार हे झालं होतं आणि मग तुम्ही ते काय त्याला सांगितलं आणि कसं क्युअर झालं? नाही, बेसिकली म्हणजे फोन बघण्यामुळे तुम्हाला जसं मी म्हटलं सर्वायकल स्पॉन्डिलोसिस होतो, आणि त्याच्यामुळे एक केस मला आठवते की त्याचा मानेच्या मणके आणि झीज झाल्यामुळे त्याची जी गादी आहे ती सरकली आणि त्यांच्या मज्जारज्जूवर किंवा त्यांच्या जे नर्व जे म्हणतो त्याच्यावर प्रेशर दिल्यामुळे त्याच्या हातातली ताकद कमी झालेली. ओके. आणि त्याची लक्षण म्हणजे हाताला मुंग्या येणे, हातातली ताकद म्हणजे पाण्याचा प्यायचा ग्लास पण त्याला उचलता येत नव्हता. आणि इन दॅट सिनेरिओ आम्ही ते त्याला मणक्याचं ऑपरेशन आम्हाला करावं लागलं. ती जी गादी सरकलेली होती ती बसून त्यांना योग्य पद्धतीनं ते करावं लागलं, आणि मग त्याचे हळूहळू त्याची रिकव्हरी झाली, आणि त्या लेवलपर्यंत गेल्यावर त्याला त्याचं ते महत्त्व कळलं. सांगा तुम्ही मला, हे सिम्पटम्स काय असतात? आपलं काहीतरी बिघडलंय, मानेतला असू दे किंवा पाठीतला असू दे, जसं तुम्ही म्हणालात की एकच हात ताकद गेली, असं काय लक्षण आहेत की तुम्हाला लक्षात येते की लक्षात घेतलं पाहिजे की काहीतरी प्रॉब्लेम सुरू झाला माझ्या? सगळ्यात मे बी कधी इथं दुखत नसेल, हो, पण काहीतरी ऑड व्हायला लागलेलं, असं काय असतं का? मानेच्या ह्याच्यामध्ये किंवा सर्वायकल स्पॉन्डिलोसिसमध्ये तुम्हाला ते मानच दुखेल अशातला भाग नाही. तुमच्या हातातली पण मुंग्या येऊ शकतात, हातामध्ये बधीरपणा जाणवणे किंवा हातातली जी ताकद आहे दैनंदिन जीवनाची कामं करताना किंवा काही ताकद करताना ती जर ताकद कमी लागत असेल आणि हातामध्ये नमनेस असेल, बधीरपणा असेल, तर ही तुमची सर्वायकल स्पॉन्डिलोसिसची लक्षणं असू शकतात. आणि दुसरं तुम्ही मला म्हणालात की तुम्ही जिममध्ये हे, आता मी सुद्धा जिम करतो, तर तो बऱ्याचशा जिमरमध्ये मी डेली बरेचसे पेशंट जे बघतो त्यांना शोल्डर प्रॉब्लेम खूप जास्त आहेत. तर ते शोल्डर प्रॉब्लेममध्ये शोल्डर डिस्लोकेट होणे किंवा पर्टिक्युलरली मसल टिअर होणे याचे असे बरेचसे पेशंट आम्ही बघतात. आणि जिममध्ये लोक काय करतात की दिसण्यासाठी किंवा एक्सेसिव्ह मसल गेनसाठी ते स्टिरॉइड घेतात, आणि अगेन स्टिरॉइड काय, कॉर्टिसॉल, ते तुमचे पुन्हा बोन वीक करतात मसल. आम्ही असे मसल तुटलेले पण बघितलेले आहेत. ओके.
आणि शोल्डर इंजुरीज पर्टिक्युलरली कशामध्ये कॉमन आहेत, पर्टिक्युलरली मी बघितलं जे डिक्लाइन बेंच प्रेस म्हणतात. इव्हन तुम्ही जर लॅन्सेटचा रिसर्च काढलात तर लॅन्सेटचं किंवा ते रिसर्च ऑनलाईन जरी तुम्ही बघितलं पबमेडवर, तर डिक्लाइन बेंच प्रेस किंवा डायमंड पुशअप ते ह्या लेवलवर शोल्डर इंजुरीज जास्त होतात. सो ते सुद्धा तुम्ही त्या गोष्टीसुद्धा पर्टिक्युलरली जे जिम आहेत ते थोडंसं लक्षात घेऊन. हाऊ यू डिफाईन फिटनेस? फिटनेस इज डिफरंट फॉर different to different person. Okay, so what does it means you are fit? एखादा धष्टपुष्ट दिसणारा माणूस आहे आणि तो फिट आहे अशातला काही भाग नाही आहे. तुमच्या फिटनेससाठी तुम्हाला जाऊन टेस्टच करायचे आहेत किंवा सगळं फिट आहेत किंवा आपण जे हेल्थ चेकअप करतो अशातल्या गोष्टी नाही आहेत. तुमची जी वेट आहे किंवा तुमचं जे बिल्ट आहे ॲज पर बॉडी मास म्हणजे BMI नुसार तुमचं वजन असलं पाहिजे. तुमच्या ज्या ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग आहेत त्या करताना तुम्ही एकदम फिट तुम्हाला म्हणजे कुठल्याही कामं करताना दैनंदिन जीवनातले त्याच्यात तुम्हाला थकवा जाणवला नाही पाहिजे. तुम्हाला त्याच्यात इवन नैराश्य, नुसता फिटनेस म्हणजे फिजिकल फिटनेस नाही. इट कम्स टू युअर bone and joint physical fitness, it comes to your mental fitness as well, it comes to your psychological fitness as well. आणि जसं आपण बघितलं मोशन, त्याच्यानंतर आपण न्यूट्रिशन, त्याच्यानंतर आपण हायड्रेशन ह्याच्यावर बोललो बरोबर. बट स्लीप इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. तर स्लीप काय, डिप्राइव्ड स्लीप आजकाल आपण बघितलं की खूप रात्रभर आपण सर्फिंग करत राहतो. ओके, आणि सकाळी मला कधी कधी ते कळत नाही की इंडियन स्कूल देर आर इनफ डाटा इंटरनॅशनली. जापानमधल्या ज्या स्कूल आहेत त्या लेट चालू होतात. ओके, आणि त्यांच्यामध्ये दुपारीसुद्धा ते स्टुडंट्स किंवा झोपतील ते झोपतात, झोपायला अलाउड करतात. ओके, बिकॉज तुमच्या चाइल्डहूडमध्ये पर्टिक्युलरली 9 ते 12 घंट्याची झोप त्याला मिळालीच पाहिजे. आणि काय होतं लहानपणी म्हणजे त्या झोपेमध्ये स्लीपमध्ये तुमचे ग्रोथ हार्मोन, टेस्टेस्टोरॉन हार्मोन सिक्रेट होतात बरोबर. अँड दॅट हेल्प्स टू इन्क्रीज ग्रो युअर बॉडी. आणि तुमची स्लीप डिप्राईव्ह झाली की तुमचं कॉर्टिसॉल लेवल वाढतं. पण मग हे जे डेव्हलपमेंट असते किती वर्षापर्यंत सुरू असते? डेव्हलपमेंट जी असते इट्स अ कन्सिस्टंट डेव्हलपमेंट. म्हणजे तुमचं नुसतं आपण वाढीचं वय म्हणजे जसं म्हणतो आपण रफली जे म्हणतो ते 18 वयापर्यंत किंवा 21व्या वर्षापर्यंत उंची वाढते आणि हे वाढते, दॅट इज फिजिकल डेव्हलपमेंट. बट मेंटल डेव्हलपमेंट तर कंटिन्युअस चालू असते. सो यू रिक्वायर इनफ ऑफ स्लीप. सो ॲटलिस्ट आपल्या एजमध्ये सुद्धा ॲटलिस्ट 8 घंट्याची शांत, 7 ते 8 घंट्याची एक शांत झोप फार गरजेची असते. आणि त्या स्लीपमध्ये जसं म्हटलं की बोन म्हणजे मसल्स आणि बोन जे ॲक्टिव्ह हार्मोन्स असतात ते सिक्रेट होतात, नॉट ओन्ली टेस्टेस्टोरॉन ग्रोथ हार्मोन. तर स्लीप डिप्राईव्ह झाली की कॉर्टिसॉल हार्मोन वाढतात आणि दॅट विल डिक्रीज युअर अगेन ऑस्टिओपोरोसिस चालू होणार, बोन पेन चालू होणार, जॉईंट पेन चालू होणार. हे सगळं इट्स अ विशियस सायकल. तुमच्या हाडाच्या तब्येतीसाठी, मजबूत हाडासाठी मेंटल शांतता किंवा जो एक सुकून असायला पाहिजे तो गरजेचा असतो का? म्हणजे मेंटल स्ट्रेस हाडांशी कनेक्ट असतो का, त्यामुळे हाडांना प्रॉब्लेम होतो का? अगदी बरोबर. म्हणजे जसं मी म्हटलं ना की स्लीप वाय इट इज इम्पॉर्टंट, की तुम्हाला शांतताच नाही आहे म्हणजे तुम्ही शांत झोपतच नाही आहे. तर अगेन इट्स बिकॉज ऑल आवर सिस्टीम म्हणजे कार्डियाक झालं, इंडोक्रिनॉलॉजी झालं आणि मस्क्युलोस्केलेटल हे आर इंटरकनेक्टेड आहेत. तुमचं झोप डिप्राईव्ह झाली की तुमचे सर्टन लेवल्स ऑफ हार्मोन्स वाढतात अँड दॅट विल मग तुम्हाला हे सगळे सिम्पटम चालू होतात, फायब्रोमायल्जिया. पण मी मध्ये ऐकलं होतं काय की तुमचा मेंटल स्ट्रेस आला तर तुमचे शोल्डर दुखायला लागतात, काहीतरी आणखी वेगळं काही जबाबदारी आली की तुमचे बॅक पेन व्हायला लागतं, हे मी ऐकलंय. एक्झॅक्टली. पण फिजिकली आय एम फिट पण मला मेंटल स्ट्रेस आहे तर माझ्या हाडांवर परिणाम होतो का? हो, होणारच ना. कारण की तुमचं जर मेंटल स्ट्रेस असेल तर तो तुमच्या सगळ्याच बॉडीवर परिणाम करतो आणि मस्क्युलोस्केलेटलवर पण करतो. जसं मी रिपीटेडली सांगितलं की तुमचे प्रॉपर स्लीप नाही झालं, मेंटल स्ट्रेस झाला तर ते अनहॅपी हॉर्मोन सिक्रेट होतात, कॉर्टिसॉल लेवल इन्क्रीज होते अँड दॅट कॉजेस युअर अँड दे आर ऑल कॉल्ड इन्फ्लामेटरी अँड दे इन्क्रीजेस द इन्फ्लामेशन इन डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी. मग ते मसल पेन करायला लागतात, बोन पेन करायला लागतात, नी पेन करायला लागतं, तुम्ही जॉईंट पेन करायला. आता इतक्या सर्जरी केल्या तर साधारण 30 पासून 40 to 55 हा जो चंक आहे मधला वयाचा,
जिथं आपण जॉब जोरात चांगल्या पद्धतीने करत असतो, धावपळ करत असतो, आता ट्रेंड पण बदलतोय. IT खूप आलेला आहे, AI आलेला आहे, त्यामुळे बसून कामं सुरू झालीत सगळी. तर 40 ते 55 या वयोगटा किंवा 60 पकडा, 40 ते 60 या वयोगटातल्या लोकांमध्ये काय प्रॉब्लेम दिसतात तुम्हाला? त्यांचे काय नवीन इश्यूज सुरू झाले? 40 ते 60 वयोगटातले मी जे बघितले ना, म्हणजे त्यांना जे जसं तुम्ही म्हटलं की तुमच्या आजी आजोबांना 60 नंतर नी पेन वगैरे चालू व्हायचे किंवा हिप पेन चालू व्हायचे, त्यांना 40 त्या 60च्या वयोगटाला अर्ली आर्थरायटिस पण डिटेक्ट व्हायला आहे. आणि ज्याच्यामुळे म्हणजे काही थोडक्यात आपण संधिवात म्हणूया. तर हा संधिवात वेगवेगळे असू शकतात. म्हणजे एक संधिवात हा ऑटोइम्युन डिसीज आहे पर्टिक्युलरली, ज्याला आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणतो. आणि याच्यामध्ये तुम्हाला मॉर्निंग स्टिफनेस होतो, मल्टिपल जॉईंट पेन होतात, आणि ज्याच्यामुळे तुमचे गुडघे आणि पण खूप जास्त लवकर खराब होतात. एक उदाहरण सांगतो सौमित्र. एक 20-25 वर्षाची मुलगी होती जिला संधिवात होता, ज्याला ज्युव्हेनाइल रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणतो. आणि त्या संधिवातामुळे तिला एकच गुडघा तिचा खराब झाला होता. एक मिथ काय आहे की संधिवात म्हटलं की मल्टिपल जॉईंट्स दुखतात किंवा बायलॅटरल सिमेट्रिकल, म्हणजे दोन्ही पायाचे किंवा दोन्ही हाताचे असं असेल तर संधिवात. पण असं नसतं. संधिवात हा मोनोआर्टिक्युलर पण असू शकतो, एखादा सांधा पण इन्व्हॉल्व्ह होऊ शकतो. तर त्या केसमध्ये त्या मुलीचा शी वॉज जस्ट 20-25 आणि तिचा सांधा वळतही नव्हता, सरळही होत नव्हता. इट वॉज फिक्स्ड अँड लॉक्ड इन 60 to 90 डिग्री. पुढे जॉग ऑफ म्हणजे मुवमेंटच नाही. बापरे. तर इमॅजिन करा हाऊ शी वॉज वॉकिंग. आणि त्या सिनेरिओमध्ये पण आम्ही जॉईंट रिप्लेसमेंट केली, रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट केली, अँड शी इज फाईन. शी इज एबल टू सिट क्रॉसली अँड शी वॉज लाईक यंग. तिचं पूर्ण करिअर पडलं होतं, तिचं लग्न बाकी होतं, त्या सगळ्या गोष्टी होत्या. तर असं संधिवात हा फक्त मल्टिपलच असतो किंवा 40 नंतर 60 नंतरच होतो किंवा असं अशातला भाग नाही. अर्ली पण होऊ शकतो, 20-30 मध्ये पण होऊ शकतो. संधिवाताची लक्षणं काय असतात? म्हणजे हा जे दुखणं ते संधिवाताचं आहे, हे कसं ओळखायचं, कसं कळायचं? आता एकच हा मोनोआर्टिक्युलर संधिवात आहे ना, हा फार रेअर असतो. पण इन जनरल संधिवातामध्ये काय होतात की मल्टिपल जॉईंट पेन असतात. पर्टिक्युलरली स्मॉल जॉईंट म्हणजे मनगटाच्या पुढचे, हे फॅलेंजियलचे, इंटरफॅलेंजियल, मेटाकार्पोफॅलेंजियल किंवा फूटच्या खालचे हे सांधे जास्त इन्व्हॉल्व्ह होतात. आणि मॉर्निंग स्टिफनेस असतो. आणि तुमचा मॉर्निंग स्टिफनेस हा अर्धा घंट्याच्या वर असेल. अर्धा घंट्याच्या वर असेल. युजली सगळ्यांचीच बॉडी उठल्या उठल्या स्टिफ असते, पण तो 5-10 मिनिटात आपण स्ट्रेचिंग केली की तो स्टिफनेस निघून जातो. तर म्हणूनच उठल्या उठल्या तुम्हाला स्टिफनेस आहे म्हणून तुम्हाला संधिवात आहे अशातला भाग नाही. तर तुम्हाला अर्ध्या घंट्याच्या वर तो स्टिफनेस राहतोय आणि तुम्हाला तो स्टिफनेस दिवसेंदिवस वाढत चाललाय, जॉईंट पेन वाढत चाललाय. सो इन दॅट सिनेरिओ की तुम्हाला मग संधिवात किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस असू शकतो. हा मग तुम्हाला रुमॅटॉलॉजिस्ट किंवा ऑर्थोपेडिक सर्जन तुम्हाला दाखवून ते वेगवेगळ्या चाचण्या करतात, वेगवेगळ्या ब्लड इन्व्हेस्टिगेशन आहेत ते करतात. म्हणजे थोडक्यात RA फॅक्टर आहे, अँटी-CCP आहे, कम्प्लीट ब्लड काउंट आणि CRP आहे. ह्या वेगवेगळ्या चाचण्या करतात आणि ते जर ते वाढलेले असतील तर डेफिनेटली हा संधिवात डायग्नोज होतात आणि मग त्याप्रमाणे आपल्याला काही ट्रीटमेंट घ्यावी लागते. जसं मी मगाशी म्हणालो की 40 to 60 या काळामध्ये तुम्ही म्हणालात की संधिवाताचं प्रमाण जास्त झालेलं, पण आणखी काही महिलांमध्ये काही इश्यूज क्रिएट होतात? महिलांमध्ये बेसिकली काय होतं की हॉर्मोनल चेंजेस होतात. मेनोपॉज मुळे हॉर्मोनल चेंजेस होतात आणि त्या मेनोपॉजमुळे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं जे कॉम्बिनेशन होतं ते बिघडल्यामुळं त्यांना ऑस्टिओपोरोसिस होतो. ऑस्टिओ आर्थरायटिस आणि ऑस्टिओपोरोसिस डिफरंट आहे, दोन वेगवेगळे आहेत. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची ठिसूळता आणि ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणजे सांध्यांची झीज. बरोबर. ओके. तर हे सांध्यांची झीज पण त्यांच्यात व्हायला लागते, प्लस ऑस्टिओपोरोसिस पण व्हायला लागतो. तर हाडं ठिसूळ होतात. मग त्यांना काय होतं ते हॉट फ्लशेस किंवा मग बोन पेन म्हणजे सांधे दुखायला लागतात, पायाची नळी दुखणे किंवा कंबर दुखणे, मांड्या दुखणे अशी लक्षणं वाढतात त्यांचे. आणि तुम्ही जर बघितलं तर मेनोपॉज नंतर वेट गेन पण होतो. आणि वेट गेन झाल्यामुळे काय होतं किंवा काही महिलांमध्ये जर समजा काही कारणास्तव जर युटेरस काढायची गरज पडली, ज्याला आपण हिस्टेक्टॉमी म्हणतो, त्याच्यामुळे पण हार्मोनल चेंजेस होते जे मेनोपॉजमध्ये होतात आणि त्यांना मग अर्ली ऑस्टिओआर्थरायटिस होतो आणि मग अशी लक्षणे दिसतात. मग या लक्षणामध्ये तुम्हाला माहिती म्हणजे मेनोपॉज नंतर आपलं हार्मोनल बॅलन्स बिघडणार आहे, तर
त्या दृष्टीने अगोदरच बरेचसे गायनेकोलॉजिस्ट किंवा ऑर्थोपेडिक सर्जन त्यांना सप्लिमेंट सजेस्ट देत असतात. तर ज्याच्यामध्ये कॅल्शियम सप्लिमेंट. आणि 40 नंतर काय होतं की आपली जी गट हेल्थ असते ना, ती जे यंग जनरेशनमध्ये यंगमध्ये जेवढं आपण ॲब्झॉर्ब करतो तेवढं ते ॲब्झॉर्प्शन पण कमी होतं. म्हणून आपल्या ह्या सप्लिमेंटची गरज भासतेच. आणि सप्लिमेंट घेण्यात काही म्हणजे काही हरकत नाही, काही गैर नाही. तुम्ही कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12 अल्सो. कारण काही जे समजा प्युअर व्हेजिटेरियन आहेत, अवर इंडियन कल्चर इज काइंड ऑफ प्युअर व्हेजिटेरियन कल्चर, ते त्यामध्ये व्हिटॅमिन B12ची डिफिशियन्सी सर्रास आढळते. आणि B12 जे आहे ना तुमच्या नर्वस सिस्टीमसाठी फार महत्त्वाचं आहे. जर काही तुम्हाला जर तळपायाची जी आग होणे किंवा मुंग्या येणे, तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम प्रत्येकच वेळेस तुमचं मणक्यात गॅप आहे किंवा दबल्या अशातला नाही. सगळ्यात महत्त्वाचं कारण डायटेरिया आहे, व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी आहे. तर तुम्ही व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी जर करेक्ट केली तर हे सुद्धा करेक्ट होतं. ते व्हिटॅमिन B12 आहारामधून, म्हणजे जरा जसं म्हणतं ॲपल इन अ डे कीप्स डॉक्टर हवे, ते एक आहे. ऑब्व्हियसली जे प्युअर व्हेजिटेरियन आहे ते तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकत नाहीत, पण नॉन व्हेजिटेरियन इज अ रिच सोर्स ऑफ व्हिटॅमिन B12 असं म्हणतात. बट त्याच्यासोबत तुम्ही सप्लिमेंटही घेऊ शकतात. म्हणजे व्हिटॅमिन B12चे नेझल स्प्रे पण आलेले आहेत, इंजेक्शन पण आहेत, ते घेऊ शकता, तुम्ही घेऊ शकतात. आणि मी तर म्हणजे आता माझी आजी आहे, तर मी तिला ती 60 नंतर तिथं ॲब्सॉर्प्शनच होत नाही ना, बरोबर, तर मी दर 6 महिन्याला तिला व्हिटॅमिन B12चे इंजेक्शन देतो. इव्हन आईलाही सांगतो तू पण घे, कारण की हे लागणार आहे तुमची नर्वस सिस्टीम. त्याचे काय वॉटर सोल्युबल विटॅमिन आहे ते, त्याचा डोस जरी झाला जास्त, काय होणार ते एक्सक्रीट होणार आहे. सो देर इज नथिंग हार्म इन टेकिंग दॅट इन. आता ही सगळी चर्चा झाल्यानंतर आपली हाडं मजबूत राहावीत म्हणून काय प्रिकॉशन घेऊ शकतो आपण? आपल्या आहारामध्ये काय आपण इन्व्हॉल्व करायला पाहिजे? काही टिप्स सांगू शकाल का, की ह्या बेसिक टिप्स आहेत की ह्या तुम्ही पाळा, तुमचे खूप गोष्टी सॉल्व्ह होतील? बिलकुल. जसं मी म्हटलं, आहारामध्ये तुम्ही तुमचे कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि प्रोटीन हा तुमचा बॅलन्स डाएट असला पाहिजे. काही तुम्हाला जर म्हणजे तुमचे थोडे सांधे दुखत आहेत तर प्रत्येकच वेळेस तुम्हाला अँटी इन्फ्लॅमेटरी घ्यायच्यात अशातला भाग नाही. आपले नॅचरल जे आहेत, ट्युमेरिक आहे, अक्रोड आहेत, बदाम आहेत, ह्यांना सुद्धा ते अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज आहेत. जिंजर झालं, हे सुद्धा तुम्ही जिंजर टी घेऊ शकतात. हे सुद्धा त्यांचे अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज आहेत, ज्यांनी तुमचे सांधी जे दुखणं आहेत ते कमी होऊ शकतं. आणि जे हाडाचं तुमची जी ठिसूळता आहे ती, म्हणजे हाडं तुमचे मजबूत राहावे, त्याच्यासाठी तुम्हाला कॅल्शियम, म्हणजे ज्याच्यामध्ये दूध, दुधाचे पदार्थ, पनीर, दही, ताक, लोणी, ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला व्हिटॅमिन म्हणजे कॅल्शियम, व्हिटॅमिन डी भेटणार. सोयाबीन झालं, जसं मी प्रत्येक पेशंटला सांगतो की ठीक आहे, सोयाबीन तुम्हाला प्रत्येकच वेळेस तुम्ही सोयाबीन रस्ट किंवा नट्स घेऊ शकत नाही, तर काय करायचं, गव्हाच्या ह्याच्यामध्ये 1 किलो सोयाबीन टाकून द्यायचं आणि दळणात त्याच्या पोळ्या, तर ते तुम्ही नॅचरली तुमचं सोयाबीन जाऊ शकतं. इनफॅक्ट सोयाबीन इज अ रिचेस्ट सोर्स ऑफ व्हिटॅमिन इन व्हेजिटेरियन, इवन मोर दॅन नॉन व्हेजिटेरियन. तो सोयाबीन सुद्धा खूप चांगला सोर्स आहे प्रोटीनचा आणि व्हिटॅमिन डीचा. ओके. यामध्ये एक मुद्दा आपला राहिला की ज्येष्ठ लोक आता जे आहेत, तो त्यांच्यामधले काही महत्त्वाच्या, त्यांनी काय गोष्टी पाळल्या पाहिजेत? जसं आपलं वय वाढत जातं तसं या सगळ्या गोष्टी होत आहेत. मग वाईल्ड जिमिंग असू दे किंवा व्यायाम करताना, चालताना, फिरताना, या काय काळजी आपण काय घेतली पाहिजे? बेसिकली जसं मी म्हटलं, म्हणजे जसं वय वाढतं, जसं गालावर सुरकुत्या पडतात, केस पांढरे पिकतात, तसं हाडांची झीज तुमची होणार आहे. काहींची लवकर होणार आहे, काहींची उशिरा होणार आहे. काहींची 70मध्ये होईल, काहींची 80मध्ये होईल, काहींची 60मध्ये होईल. पण ती झीजची स्पीड कमी करायची असेल तर तुम्ही रेग्युलर काही ना काहीतरी एक्झरसाईज तुम्ही करा. ओके. मग तुमचे वॉकिंग असू द्या, जॉईंट फ्रेंडली एक्झरसाइजेस मी जर सांगू इच्छितो, सायकलिंग आहे आपल्याला, तुम्ही सायकल करू शकता. थोडंसं मी ट्रेडमिलला नकार दिला, कारण की ट्रेडमिल पळवते, आपण पळत नाही, ट्रेडमिल पळवते आणि जर्क बसू शकतो. आणि इन दॅट सिनियर तुम्हाला थोडंसं त्रास होऊ शकतो, गुडघ्याची इंजुरी वाढू शकते. इलिप्टिकल चांगली आहे. अंडर वॉटर वॉक, म्हणजे स्विमिंगच प्रत्येकाला स्विमिंग येईलच अशातला भाग नाही, स्विमिंग येत नाही प्रत्येकाला, तर तुम्ही अंडर वॉटर वॉक जरी केलं तरी इट इज लाईक तुमचं ग्रॅव्हिटी सबसाईड होते आणि तुमच्या सांध्यावरचा लोड कमी होतो आणि तुमचे स्नायू मजबूत होतात. आणि प्लस मी तुम्हाला सांगेल की तुमचा जर थोडंसं बॅलन्स आउट होत असेल तर देर इज नथिंग हार्म इन युजिंग स्टिक. तर तुम्ही 70sमध्ये आहात, 80sमध्ये आहात, तर काठी वापरायची लाज वाटू देऊ नका, कारण तुम्ही पडला आणि फ्रॅक्चर झालं तर ते फार मोठं नुकसान आहे. त्याच्यापेक्षा प्रिव्हेन्शन इज बेटर. वा. मला असं लक्षात आहे की ह्या सगळ्या
डिस्कशनमधला निचोड हा आहे की एक्सरसाइज मस्ट आहे. तुम्ही कुठल्याही वयात असा पण थोडा वेळ तुमच्यासाठी काढला पाहिजे स्वतःसाठी, आणि त्यातूनच तुमचे जॉईंट्स आणि हाडं जी आहेत ती नीट होतील. मनपूर्वक आभार तुमचे. मला असं वाटतं की महत्त्वाचे विषय आपण मांडले. काही राहते असं मला आत्ता वाटत नाही आहे, पण यातून वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांचे इश्यूज आत्ता तुम्ही सांगितलेत, यातनं आपण शहाणं होऊया आणि काळजी घेऊया. आत्ता जसं डॉक्टरने सांगितलं की आहार सगळ्यात महत्त्वाचा आणि विटॅमिन डी, मोशन, न्यूट्रिशन, हायड्रेशन, स्लीप. स्लीप पण महत्त्वाची आहे. आणि पॉडकास्ट संपण्याच्या अगोदर मला एक संत तुकाराम महाराजांचा अभंग आठवतो. देहाची ठेवलिया जाण, नाही ठेवलं ज्ञान. म्हणजे आपल्याला फक्त शरीराची जाण असून भाग नाही, आपण त्याला माइंडफुलनेसनं आणि वैचारिकनं जाण ठेवून ज्ञानाने त्याचा उद्धार केला पाहिजे. वा, डॉक्टर आत्ताच वारीला जाऊन आलेले आहेत आणि त्यामुळे मला वाटतं हे एकमेकात मिक्स झालेलं असतं. एकमेकात मिक्स झालेलं. थँक्यू व्हेरी मच, तुम्ही मित्रमंडळीमध्ये वेळ दिला. काळजी घ्या, तब्येतीत राहा. आणि हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. डॉक्टर सोशल मीडियावर आहेत, मीही सोशल मीडियावर आहे. तुमच्या कमेंट्स आम्ही वाचत असतो, ज्या मला महत्त्वाच्या वाटतात त्या मी त्यांच्यापर्यंत पोचवीन, त्याची उत्तर आपण मिळूया. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. इथं थांबतो. भले ते घडो. थँक्यू डॉक्टर. थँक्यू.